नमस्कार. आम्ही भारतीय लोक आजच्या लोकमतमध्ये विचार आलेला आहे की घायाळ न करणारी पण जिव्हारी लागणारी धार. सुमन कल्याणपूर. डोळ्यांत नीज दाटलेल्या आपल्या तान्ह्याला निंबोनीच्या झाडामागे दडलेला चंद्र दाखवायला कित्येक आयांना मदत केली ती तिच्या गाण्याने. तुम्ही ऐकलंच असेल, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आणि लग्नाच्या बैठकीत थरथरत्या हातात चहा पोहे घेऊन आलेल्या मुलीला गाणे म्हणण्याची फरमाईश झाल्यावर बावरल्या मुलीला स्मरले ते तिनेच गायलेले केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. ती सुमन कल्याणपूर. जे मिळाले ते प्रसाद रूप मांडण्याइतकी तृप्ती सुमन कल्याणपूर यांनी कमावली होती. रहे ना रहे हम महका करेंगे हे त्यांच्या आयुष्याचे सत्य होते. गळ्यासह स्वभावात कमालीचा गोडवा असलेल्या या गुणी गायिकेला निरोप देताना संगीत प्रेमींना तिच्या सांगीतिक आयुष्यातील अनेक गाणी जशी आठवतील तशी तिला कराव्या लागलेल्या कडव्या स्पर्धेची सुद्धा नक्की आठवण येईल. नाना करते तिच्यावर प्यार करणाऱ्या चित्रपट उद्योगाने तिला भरभरून गाणी दिली नसतील, पण काही कमालीची सुरेल गाणी तिच्या ओंजळीत नक्की टाकली. निकोप सुरेल आवाजाच्या या गायिकेने मराठी हिंदी बरोबरच बंगाली, गुजराती, पंजाबी, आसामी, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. गाणे की चित्र अशी निवड करण्याची वेळ आल्यावर सुमन यांनी गाण्याची निवड केली. बँकेत अधिकारी असलेल्या वडिलांची ढाक्यातून मुंबईत बदली झाल्यावर त्या जे स्कूलमध्ये चित्रकलेचे आणि केशवराव भोळे यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागल्या. गाण्यात मन रमते असे जाणवू लागल्यावर चित्रातील रंगांचे आकर्षण ओसरले आणि स्वर अधिकच प्रिय वाटू लागले. गाण्याची समज आणि शिक्षण असलेल्या कलाकाराच्या ज्या वाटेने प्रवास होत असतो त्याच वाटेने त्याही पुढे आल्या. म्हणजे आधी वर्ष 1952 मध्ये आकाशवाणी आणि जेमतेम वर्षभरात वर्ष 53-54 मध्ये मराठी चित्रपटासारखी गायन पाठोपाठ हिंदी सिनेमाकडूनही विचारणा झाली. हिंदी सिनेमातील पहिले गाणे ध्वनिमुद्रित झाले तेव्हा उमेदीची सुमन जेमतेम 16 वर्षाची होती आणि शरीर यष्टीने इतकी किरकोळ की ध्वनिमुद्रणाच्या वेळी असलेल्या यंत्रापर्यंत तोंड पोचावे यासाठी तिला पायाखाली फुटभर उंचीचे स्टूल घ्यावे लागले, अशी आठवण हेमंत कुमार यांनी सांगितली आहे. उंची वाढवण्यासाठी भले त्यांना स्टूलचा आधार लागला असेल, ती चित्रपटसृष्टीतील संगीतकारांना त्या गुणवत्तेची अपेक्षा असायची, त्यात मात्र त्यांची उंची कधीच कमी पडली नाही. त्या कमी पडल्या असतील तर त्या उग्र सृष्टीत ज्या प्रकारची स्पर्धा असते त्या टिकून राहण्यासाठी कराव्या लागलेल्या डावपेचांमध्ये. 60च्या दशकात मोहम्मद रफी आणि लता दिदी यांच्यामध्ये काही कारणाने बेबनाव झाल्यावर दिदींच्या आवाजाशी कमालीचे साधर्म्य असलेल्या सुमनताईंना रफींबरोबर अनेक, अगदी नेमके सांगायचे तर जवळपास 150 द्वंद्व गीते गाण्याची संधी अकस्मात मिळाली. त्यांनी अर्थात सोने केले. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर किंवा अजहून आए बालमा ही त्यापैकी दोन. वर्ष 1963 ते 1967 या रफी लता वादाच्या काळात सचिन देव बर्मन, शंकर जयकिशन, रोशन या संगीतकारांची निवड केली सुमन कल्याणपूर यांची. इतर अनेक वादांसारखा हाही वाद कोणी जाहीरपणे चघळला नाही. दिदींचे कधीच त्यावर भाष्य केले नाही आणि सुमनताई मात्र लता दिदी या माझे प्रेरणास्थान आहे असे पुन्हा पुन्हा सांगत राहिल्या. कोणत्याही सत्ता स्पर्धेत न शिरता जे आपल्या वाट्याला आले त्याचे सोने करण्याची एक परिपक्व भूमिका सुमनताईंनी या क्षेत्रात प्रवेश करतानाच मान्य केली होती. त्यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजाशी फार साधर्म्य राखणारा होता, अशी चर्चा चित्रपट उद्योगाने केली असली तरीही आपल्या आवाजात स्वतःचे असे वेगळे गुण आहेत हे त्या नक्की जाणून होत्या. दिदींच्या गोडव्या इतकाच गोडवा त्या आवाजात नक्की होता. हे साधर्म्य काही गाण्यांमध्ये इतके जाणवते की नेमके कोण गाते असा संभ्रम रसिकांना पडावा. पण या गोडव्यासोबतच सुमनताईच्या स्वराला एक घाळ न करणारी पण जिव्हारी लागणारी धार होती. दिल एक मंदिर है हे चित्रपट गीत किंवा रिमझिम धरती श्रावणधारा हे मराठी भावगीत ऐकताना रसिक गलबलतो, अस्वस्थ होतो तो या धारेमुळेच. त्यांच्या वाट्याला जे आले ते अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकारणाऱ्या सुमन कल्याणपूर यांना त्यांच्या स्वभावामुळे
चित्रपटसृष्टीने आदराने स्वीकारले. चित्रपट उद्योगातील राजकारण, कडवी स्पर्धा त्यांनी आपल्यापासून दूर राखली आणि वेळ येताच गाजावाजा न करता निवृत्ती स्वीकारली. 3 दशके काम केल्याने समाधान त्यात होते. फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या ज्युरींना त्या कधी दिसल्या नाहीत, पण देशाने त्यांच्या संगीत सेवेची दखल घेत त्यांना पद्मभूषण दिले. संगीताची निवड त्यांनी मोठ्या प्रेमाने केली होती. त्यामुळे जे मिळाले ते प्रसादरूप म्हणणे इतकी तृप्ती त्यांनी कमावली. कारण रहे ना रहे हम महका करेंगे हे त्यांच्या आयुष्याचं सत्य त्यांना उमगले होते. वंदना अत्रे, ज्येष्ठ पत्रकार, संगीताच्या अभ्यासक, लोकमत.